बोलणार नाही बाईची बारी कशी झाली काय केलं, पण मॅडम आलेल्या काय विचारतात तुम्हाला रसिकांना, कोणाला आवडला असेल तर हात वरती करा. मी कधीच बोलणार नाही. मॅडम माझा दणका काय तर माझ्या रचित बंधूंना सर्वांना माहिती आहे. बाई म्हणतात मी कवालवाले, हे कवाली. बाई हा शेतकऱ्याचा नाच आहे. तुम्ही गात असाल तरी कवाली, इथं वसंत बोऱ्या तुझ्यासाठी मवाली. कारण बाई म्हणतात आपली गायकी सुधारा. बाई माझं 40 वर्ष गेलं या गायकीमध्ये शेतकऱ्याच्या. तुम्ही आत्ता आल्या आणि बाई म्हणतात तुमची गायकी सुधारा. मला वाटतंय तुम्हालाच माझ्याकडे शिकायला यावं लागेल. मी बाईला पहिल्या बारीत म्हणालो नाही वाई, मी बाईला पहिल्या बारीत म्हणालो नाही वाई, या बाईनं दिली मला ही तसाई, समोरच्या घालवा या टोपलाई, आणि या दीपावलीवरती करतो मी आज फूल नाही. कापाची सरबशीला येईल का, उंदराची चपलाई घुशीला येईल का, आणि रेड्याचं काम या म्हशीला येईल का. बाईच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देणारे माझ्या कविवर कालच बघा. माठ माझा भरलेला हाय ग बाय 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 बाय, माठ माझा भरायचा हाय, पण भोईरच्या नळामध्ये पाणीच नाही. बाई बाईच बरं सांगतात कनेक्शन तुटलेलं आहे. काय कवित्व आहेत बघा यांचं. लाईन कापलेली बाई बोलतात आणि बोलते नळामध्ये पाणीच नाही. मला सांगा लाईन कापली तर पाणी येईल काय? सांगा बंधू ना कसं येईल सांगा. धडा तुझा भरायचा हाय, उत्तर आहे का दीपा बाय 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 बाय, धडा तुझा भरणार हाय, अग भांडा तुझा दांड्याखाली धरणार काय. लय जोराचा प्रेशर हाय दीपा बाय 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 बाय, लय जोराचा प्रेशर हाय, अग भांडा तुझा दांड्याखाली धरणार काय. म्हणजे हापशीचा दांडा हो. बाई नळाचं कनेक्शन जरी तुटलं ना तरी हापशी आहे त्याचा दांडा हलवणा भर तो जागा असतो तो गडा. दुसरं बाईनं गायलंय बाईनं गायलंय तुझा दांडा हाय लय लांडा रे लांडा, तुझ्या दांड्याला लावीन कांडा, तुझ्या दांड्याला लावीन कांडार. आता सांगा दांड्याला कांडाचं काय लावायची गरज आहे? तर बाईला उत्तर दिलं बघा. लावू जपून दांड्याला कांडा ग कांडा, लाव जपून दांड्याला कांडा तू कांडा, नाहीतर पेट तुझा खालचा प्यांडा, नाहीतर पेट तुझा खालचा प्यांडा. बाईनं गायलंय का वसंत भोईर बिना शब्दाचा वाघ म्हणतात. मला सांगा वाघाला 4-5 बाई म्हणाले बिना शब्दाचा. हिने कधी मला शेपूट बघा होता वसंत भोईर की माझ्या एकाच पंजात तुला खाली उतानी पाडीन, माझ्या एका पंजात तुला खाली उतानी पाडीन. लय दिवसाचा हाय हा उपाशी वाघ, तुला तांगड्या धरून ओढीन. आणि अभिशब्दाचा वाकाय सांगता येणार नाही दीपाली, तुझी कुठली कुठली फाडी. म्हणजे वाघ भुकलेला असं म्हणजे चांबडी व कातडी. नंतर बोलतात भोईर साहेब काहीतरी बोलतात.
थांबा बाईला उत्तर देतो बरोबर. बंड्याला बंड्याला समजते ना या गेंड्याला. बंड्याला बंड्या कुठं नको गेंड्याला कुठं बाबा शब्द. बंधू आपण हाडा मासाचे शेतकरी आहात. आपण शेतकरी असल्यामुळे जरी भेंडी लागली तिला आपला फवारणी करतो ना आपण शेतकरी. पण बाईला वाटतं का पुढच्याच गेंड्याला बंड्याला कीड लागली. उत्तर आहे का. बंड्याला बंड्याला समजते ना या गेंड्याला. याच्या पुढच्याच मोंड्याला कीड लागला या भेंड्याला. ऐका कवी काय म्हणतात. वरून खालून फवारणी केलं मी रोपाच्या शेंड्याला. वरून खालून फवारणी केलं मी रोपाच्या शेंड्याला. तुझ्या तव्यात घालून बघ माझ्या चिकट भेंड्याला. तुझ्या तव्यात घालून बघ माझ्या चिकट भेंड्याला. असे गाणे आपल्याकडे भरपूर आहेत. वाकवना 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 कंबर वाकवना. वाकवना 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 कंबर वाकवना. अशा ढ्यांगा फाकवना योगा करून दाखवना. अशा ढ्यांगा फाकवना योगा करून दाखवना. म्हणजे बंधूला योगा असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे योगा असतो. योगाला माहिती आपण संपूर्ण शरीर वगैरे आपण योगा करतो. बाकी काय वाईट नाही. बाईनं गायलंय भुवला चर्भिक मांड्या तुला कल हाय का. दिवसा खवल्या लोकांच्या कारे पळवतो बायका. बंधूंवर रावणाने सीतेला पळवलं ती बाई एकच होती. मग इथं मॅडम काय बोलतात कारे पळवतोच बायका. बायका का मॅडम जास्त नव्हत्या. स्वतः लक्ष्मण रेषा आखली होती ना. सीतामाईला सांगितलं होतं काही रेषा काही पार करून जाऊ नको. फक्त सीतेने काय लक्ष्मणाचं ऐकलं आहे का. नाही दिराचा आज्ञाभंग तू केली. नाही दिराचा आज्ञाभंग तू केली. म्हणून भीक माग्या भुवान तुला पळून नेली. म्हणून भीक माग्या भुवान तुला पळून गायलं. ऐका उत्तर देतोय. गायनाचा कोरस तू करते चुरा. वसंत तुझा हिसाब करते पुरा. बाई माझा हिसाब पुरला तुझा आयुष्य जाईल जन्म जाईल तुझा. जेव्हा माझा येशील करायला हिसाब पुरा. जेव्हा माझा येशील करायला हिसाब पुरा. थांबता तुझा गाडीन काम नाही ठेवणार अधुरा. थांबता तुझा गाडीन काम नाही ठेवणार अधुरा.
पण शेर ऐकला असेल तरी तरुण पोरांसाठी शेर गाऊ ना. ऐकला असेल तुम्ही तेव्हा तर ऐकाय करू की हल्लीच्या पोरी नटीवाणी दिसतात सेम, की हल्लीच्या पोरी नटीवाणी दिसतात सेम, तरण्या ताट्या पोऱ्या बघून धरतात नेम. पैसेवाला असेल तर करतात प्रेम, पैसेवाला असेल तर करतात प्रेम, पण मला वाटतं लग्न आधीच करत्यात हनीमूनचा गेम. तरुणांसाठी झालाय, म्हाताऱ्यांसाठी पण बोलू का? काय आपण डोळ्याने घ्यायचं का द्यायचं ते आपण ठरवायचं आहे. ऐका म्हाताऱ्यांसाठी की जगात देखण्या वस्तूकडे सांगा कोण पाहत नाही, की जगात देखण्या वस्तूकडे सांगा कोण पाहत नाही. अहो स्वतःचे घर सुंदर असून भागत नाही. अहो 60 वर्षाचे म्हातारे पण लाईन मारतात, त्यांच्यावर संशय कोण घेतच नाही. पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात गेलाय राडा. ही गल्ल्याची राणी तर मी तर रायगडचा राजा आहे. ही कल्याणची राणी तर मी रायगडचा राजा आहे. तुमच्यामुळे आमच्या दोघांचा वाजलेला गाजा वाजा आहे. ही गरज चांगली बारी तर तुम्हाला आणि मला मजा आहे. जरी कमी पडली तर नक्की तर माझा विजय आहे. तुम्हाला मजा लुटायला, तुम्हाला मजा लुटायला पेडणेकर दादांनी ठेवलाय जोडा. तुम्ही दम घ्या जरासा थोडा थोडा, वसन होईल घालील राडा. तुम्ही दम घ्या जरासा थोडा थोडा, वसन होईल घालील राडा. पुन्हा एकदा आमच्या पेडणेकर बांधवांनी
आम्हा दोन्ही कारण बोलावण्याचं कारण संदीप त्याबद्दल मी त्यांचा शतक सर्व येतो कार्यक्रम संस्थेचा जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.